हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते आपल्या फुलंब्री मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्माननीय माजी अध्यक्ष सन्माननीय नारा या ठिकाणी यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला। ते पदक मंडळाचे एमडी सन्माननीय कदम साहेब, सन्माननीय पदक मंडळाचे सल्लागार सन्माननीय पालककर साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सन्माननीय डॉक्टर महाराजे साहेब, नजररचना अधिकारी दयावाल साहेब, या ठिकाणी लोखंडे साहेब उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक मंडळ ज्यांनी विशेष प्रयत्न केले असे वाघ साहेब, सन्माननीय खलील भाई, जिल्हा दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक सन्माननीय नंदुअण्णा काळे, सन्माननीय पुणे मार्केट कमिटीचे संचालक दामोअण्णा नवपुते, सन्माननीय देवळणकर साहेब, सन्माननीय सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आत्माराम पळसकर, मुळे मामा, मतेनाना, अजनाजी धामणे, हरणे साहेब, कापसे साहेब, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव, आंबा उत्पादक, मी सर्वांचं या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो। पत्रकार बंधू यांचंही विशेष या ठिकाणी या महोत्सवाला नेहमी योगदान असतं, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आपली 2018 पासून आंबा महोत्सवाची संकल्पना आपण या ठिकाणी चालू केली आणि यामध्ये आपला शेतीत आपले काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल आंबा आणि इतर भरड धान्य या ठिकाणी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं, सगळ्यांना या सहभाग घेण्याचं आवाहन केलं। या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। म्हणून या आंबा महोत्सवाचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला माल या ठिकाणी त्यांना विकता यावा आणि ग्राहकांना सुद्धा दर्जेदार आंबा या ठिकाणी मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आपण आंबा आणताना आपला चांगला दर्जाचा आंबा या ठिकाणी आणावा। शेवटी ते उत्पादन केलेलं पीक असतं, त्याच्यामध्ये कोणी स्वरूप पाहत नसतं, परंतु जितकी काळजी शेतकऱ्यांनी घेतली, आता आपण या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे। कोणी गुरुदत्त मँगो आहे, ओमशाही मँगो आहे, अनेक वेगवेगळे आपले नामांकित शेतकरी कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आपल्या जिल्ह्यातील आहे, मराठवाड्यातील आहे। म्हणून या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा आपल्या पसंतीचा आंबा या ठिकाणी घेता यावा आणि आपण बरंच पाहतो की ह्या पिकामध्ये अनेक प्रकारचे भेसळ करून आंबा पिकवला जातो, त्याच्यामुळे ग्राहकाला सुद्धा त्याच्या आरोग्याला धोका असतो। या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली आहे। म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मोफत उभा करून दिली जाते। म्हणून शहरवासियांना आम्ही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाधिक गिराईक घेऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करावा, जेणेकरून डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या हातामध्ये जातील। म्हणून मी अधिकच न बोलतो, या ठिकाणी आपल्याला सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो की आपला माल या ठिकाणी आणावा, ग्राहकालाही शुभेच्छा देतो की आपण खरेदी करावा आणि योग्य दराने या ठिकाणी असं होऊ नये की बाकीच्या ठिकाणी जास्त कमी भाव मिळतो, आपल्याकडे जास्त भाव मिळतो। पण या दोन्हीचं संतुलन ठेवून आपण आंबा खरेदी विक्री करावा आणि आपल्या सर्वांचं पूर्ण मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कदम साहेब, त्याचबरोबर मुकेश महाराजे साहेब, पालकर साहेब, देवबाळकर साहेब, ते पालकमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून आलेले नंदू काळे, साहेब, डॉक्टर कापसे साहेब, वाघ साहेब, आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन राधाकिशन पठाडे, सर्व संचालक
सर्व या ठिकाणी आपापला आंबा घेऊन आलेले सर्व शेतकरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आंबा महोत्सव आपण दरवर्षी करतो आणि त्याला बऱ्यापैकी लोकांचं सहकार्य मिळतं. आपल्या शहरामध्ये हापूस आंबा काही नव्याने येतो असं नाही. वर्षानुवर्ष खाजगी लोक हा व्यवसाय करत होते, आंबा आणत होते. पण मार्केट कमिटीच्या निमित्ताने या आंबा महोत्सव भरवणं आणि त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांनी आंबा आणणं ही एक प्रथा सुरू केली आणि त्याला बऱ्यापैकी सहकार्य मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे भरड धान्य म्हणतो त्याचंही मार्केट हे ते नेहमीसाठी असतं, परंतु त्या भरड धान्याचे फायदे काय आहे हे आपल्याला वर्ष दीड वर्षापासून अधिक जाणवायला लागले. कारण त्याचा खूप प्रचार झालाय, केंद्र सरकारने प्रचार केला. इतकंच नव्हे ते आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाला खाऊ घातले आणि मला वाटतं ही पहिली वेळ असेल भारताची एका मोठ्या देशाच्या अध्यक्षाला आपले बाजरी ज्वारीचे पदार्थ खाऊ घालणं. तर आतापर्यंत कोण सुचलं पण नव्हतं. त्याचे फायदे आहेत, परंतु त्याचा कोणी इतिहास आपल्याला सांगितला नाही, काही माहिती नाही. एक काळ असा होता की गहू हे मिळत नव्हते खायला, गहू खायला माणसं तरसत होते, अशी पण वेळ होती. आणि आता गहू भरपूर मिळतात, परंतु ज्वारी बाजरी कमी झाली आणि म्हणून आजाराचंही प्रमाण. आता आम्ही कधी कधी खेड्यापाड्यात हिंडतो, एखाद्याच्या मौतीला गेलो तर हे विचारतो यांचं वय काय, 102 वर्ष, 103 वर्ष, 99 वर्ष, 98 वर्ष. आणि माणसं एवढी जगली कशी, तर त्यांनी त्यांच्या लहानपणी हेच सगळं खाल्लंय, हे सगळं खाल्लंय म्हणून त्यांचं शरीर बळकट झालंय. आणि आता त्यामुळे त्यांच्या रोगराईचे कुठेही त्याने आता त्याचा प्रचार अधिक व्हायला लागला. आणि आपण अगदी मोठ्या हॉटेलमध्ये लग्नाला गेलो तरी हे पदार्थ आता आवर्जून केले जातात, इतकं त्याचं महत्व वाढलंय. आणि त्याच्यामुळे मग ह्या कोणी शेतकरी ही कमी पेरत होता ते आता अधिक पेरायला लागला. आंब्याचा तर आपल्याला खरं म्हणजे आंबा सगळ्या फळाचा राजा म्हणून आपण मान्य करतोय आणि त्याचा जसा प्रचार आहे आपल्या भागात. आता केसर आंबा बऱ्यापैकी गावकर करतात, परंतु जे शेतकरी व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहतील त्याच्या फळबागात चांगले आहेत. पण जे शेतकरी आपल्याला पूरक व्यवसाय या शेतीला अशा भावनेतून करतात त्याचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून त्याची निगा घेणं करणं आणि वेळच्या वेळी त्याची औषधं आणि वेळच्या वेळी त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं आणि अधिकाधिक चांगलं झाड तयार करणं हे त्या शेतकऱ्याला जमलं. त्या शेतकऱ्याने त्याचा अधिक फायदा घेतला आणि इथला आंबा आता मराठवाड्यातला केसर आंबा परदेशात जायला लागला. कोकणातल्या लोकांना असं वाटू नये आता की आमचाच फक्त हापूस आंबाच परदेशात जायला लागला. पण आता परदेशात आपण जे काही चांगलं आहे ते पाठवू शकतो आणि त्यांना आवडेल ते मागू शकतात. आणि म्हणून जितकं चांगलं क्वालिटीचं आपण देऊ तेवढ्याला भाव चांगला मिळतोय. आणि म्हणून क्वालिटी म्हणजे क्वांटिटी बरोबर क्वालिटी, उत्पादन वाढवलं पाहिजे. पण उत्पादनाबरोबर आपण त्याचं चांगल्या क्वालिटीचं जर पुरवठा केला तर त्याला चांगला भाव मिळतो. विशेषतः ग्रेडिंग करून जर आपण केलं, त्याची निवड लहान मोठा असं निवड करून केलं तर त्यालाही अधिकचा भाव मिळतो. आणि म्हणून जे मार्केटिंग चांगलं करू शकतात आणि व्यवसायासाठी ज्यानं आंब्याची लागवड केली त्याला मात्र त्याचा फायदा होतो. त्याचे अनेक त्याच्यातलं ज्ञान सुद्धा त्यांनी मिळवलंय.
आणि त्या ज्ञानातून सुद्धा त्यांना अधिक त्याचा लाभ होतो. मार्केट कमिटीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. ही मार्केट कमिटी ही आता एक स्वतःच्या पायावर उभी राहणारी मार्केट कमिटी होते. मोठे गाळे बांधले, त्याचं भाडे त्यांना येतं आणि म्हणून केवळ बाहेरच्या फीसवर शेतकऱ्याच्या आलेल्या मालावर फीस आकारून तेवढ्यावर ज्या मार्केट कमिटी चालतात त्या मात्र फार प्रगती करू शकत नाही. आणि मग तिथेही आता फीस मार्केट कमिटीचा फीस टाकते.